मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि द क्रेझी फूडी रंजिता। मंडळी, तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आमचा ते खाली सांडवू नका आणि आमच्याशी कधी भांडू नका। मंडळी, मी आलेली आहे आमच्या पालघरच्या 2023-2024च्या पालघर सरसमध्ये आणि इथे छान छान पदार्थ आहेत विकण्यासाठी आणि खाण्यासाठी देखील। यासोबत छान छान वस्तू देखील आहेत विकण्यासाठी। खरं तर पालघर सरस हा कालपासूनच आहे, म्हणजे 12 तारखेपासून होता। मी आज 13 तारखेला आलेली आहे, तर एक दिवस ऑलरेडी होऊन गेलेला आहे आणि आज भरपूर ऊन आहे। मी दुपारच्या वेळेत आले त्याच्यामुळे भरपूर ऊन आहे आणि मागे क्राऊड जो आहे तो थोडासा तुम्हाला कमी दिसत असेल। त्याचं कारण हे आहे की दुपारची वेळ, म्हणजे जनरली काय होतं की सगळेजण फिरण्यासाठी संध्याकाळच्या वेळेत निघतात की नाही। आम्ही विचार केला की थोडं दुपारच्या वेळेत जाऊया, थोडं रिलॅक्समध्ये व्यवस्थित सगळ्या स्टॉलमध्ये आपल्याला भेट देता येईल। तर माझ्या डाव्या हाताला जे सगळे स्टॉल आहेत तिथे हातसळीचे तांदूळ, खारवड्या, पापड, लोणचे, मसाले, बॅग, हँडलूम, तर या सगळ्या वस्तू विकण्यासाठी। तसंच माझ्या उजव्या हाताला माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे छान छान स्टॉल आहेत ताईंचे, गावकरी ज्या ताई आहेत तिकडच्या, तर त्यांचे सगळ्यांचे स्टॉल आहेत। तर आपण वन बाय वन सगळ्यांना व्हिजिट देऊया आणि पाहूया इथे काय काय आहे ते। म्हणजे आता माझ्यासोबत आहेत आमच्या पालघरचे अतिमुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे सर। नमस्कार सर। नमस्कार सर, हा जो उमेद आपण जो सरस महिलांसाठी आता आयोजित तुम्ही केलेला आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे? पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 2000 गट आहेत। त्या गटामधल्या ज्या महिला आहेत, 2 लाख महिला आहेत, त्यांना आम्ही त्यांचे स्वतःचे प्रॉडक्ट तयार करण्याचं प्रशिक्षण देतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तयार करतो। त्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतः तयार केलेले जे प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्टला लोकली पालघर जिल्हा लेवलला, डिव्हिजन लेवलला आणि राज्यस्तरावर किंवा नॅशनल लेवलला बाजारपेठ उपलब्ध करून देतो। ते आपण सरसच्या माध्यमातून देतो। जवळपास 50 स्टॉल आपण ग्रामीण भागातील गरीब बचत गटांच्या महिलांसाठी अरेंज केले। 10च्या आसपास आपले फूड स्टॉल आहेत आणि बाकी इतर त्यांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकला किंवा त्यांच्या स्वतः तयार केलेले काही ऑर्गॅनिक फूड प्रॉडक्ट असे तयार केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून मागं ज्यावेळेस आपण विक्री झाली होती मागच्या सरसच्या वेळेस ती 20 लाखाच्या आसपास झाली होती। आत्ता आपलं यावर्षीचं टार्गेट किमान 50 लाख विक्री व्हावी आणि त्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता येण्याचा हा प्रयत्न आहे। खूपच छान वाटलं सर ऐकून, आणि तुम्ही ज्या पद्धतीने महिलांना सहकार्य करताय, आपल्या महिला पुढे याव्यात यासाठी, त्यांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी जे तुम्ही कार्य करताय ते खूप महत्त्वाचं आहे आणि खूप मोलाचं आहे। मनापासून धन्यवाद। हो, थँक्यू। आपणही आपल्या माध्यमातून पालघर सरसची प्रसिद्धी करावी आणि पालघरवासियांना ह्या पालघर सरसला भेट देण्याविषयी आपण जनजागृती करावी किंवा प्रसिद्धी करावी अशी विनंती आहे। हे बघा, हे तांदूळ हे ना कोणी आजारी वगैरे असलं ना ताप की मस्त पेज बनवून प्यायची, छान लागते ना, नुसतं मीठ आणि पेज बनवली, आणि लहान मुलांसाठी पण खूप चांगली असतात। तर ओबीसाठी मी हे मागवायचे तांदूळ, मला द्या नाही। अरे वा, घड्याळ किती छान केलंय, मस्त बनवलंय तुम्ही वस्तू हो ताई। आपण सगळ्यात आधी वळतोय पहिल्या स्टॉलकडे, चला बघूया काय काय आहे तिकडे। ताई, आपल्याकडे काय काय आहे? चिकन रसा आहे, हा, चिकन फ्राय आहे, भात आहे, हा, बागडा तळलेला आहे, तांदळाची भाकरी आहे, नाचणीची भाकरी आहे, पुरणपोळी आहे आणि आप्पे 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 चिकनच्या रश्श्यातली तर्री तर पहा। हो 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 हो, आणि असा सुगंध आला, मस्त छान सुगंध आलेला आहे। आणि हे आहे सुका चिकन, हे सुका चिकन बनलं आहे। गावठी चिकन पण असतं का? गावठी पण असतं मॅडम, संध्याकाळी वेळ रात्री आम्ही सगळं केलं होतं। अच्छा, मग संध्याकाळी करतात का ते सगळं? अच्छा, बनवतात कुठे मागे का इथेच? मागे बनवतो, चुलीवर बनवतो ते। अच्छा, चुलीवरती मी येऊ शकते का बघायला मागे? अच्छा, या अशा चुली आहेत, त्याच्यावर आम्ही भाजी बनवली। अच्छा, त्याच्यामुळे एवढी छान त्याचा सुगंध येत होता है ना जेवणाचा। हे बघा, इथे भाकरी पण बनवत आहेत ताई आता शेगडीवर, तांदळाच्या भाकऱ्या, तांदळाची नाचणीची दोन्ही प्रकारची भाकरी बनवली। हां, इथे सगळेजण जेवण बनवत आहेत आणि फ्रंट साईडला सगळ्यांचे स्टॉल आहेत आणि इथे हळूहळू खवयांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे, कारण झालेला आहे लंच टाईम। साई महिला ग्रामसंघ पिंपूर्णा, कुठे आले ताई? हे जव्हार दाभोसा, बापरे खूप लांब आहे। हा, खूप लांब आहे। ताई, आपल्याकडे काय आहे? भात आहे, डाळ आहे, भात गावठी भात आहे। अच्छा, आणि हे चिकन आहे। आहा,
चिकन काय चुलीवर बनवलेलं आहे? हे सगळं गावरान पद्धतीचं जेवण आहे बरं का इथे. बघा मस्त चिकन बनवलेलं आहे ताईने, नाचणीची भाकरी, बांगडा फ्राय, सुंदर भात आणि डाळ. बाळा जेवलास तू? हा बाळा नाही, कधी जेवणार मग? हा नाव काय तुझं? आईला मदत करायला आलायस? नाव सांग बाळा तुझं. यश. यश. आईला मदत करायला आलाय? हो हो. शाळेत जातो? हो. कितीला आहेस? 5वी. 5वी. हुशार आहे यश. मॅडम तुम्ही तर आम्हाला फेमस करून टाकलाय. अरे वा, मग चांगलं तुमच्या आहे की. व्हिडिओ आलो तर सर्व स्क्रीनशॉट पाठवतात. तू पण आहे, तू पण आहे. चांगलं आहे की, असं असायलाच पाहिजे ना मग. आणि हा आहे धनलक्ष्मी स्वयंसहायता कोंढले, तालुका वाडा, जिल्हा पालघरच्या वाड्याचे तुम्ही ताई. अच्छा, वाड्याहून आलेले आहेत. आणि ताई आपल्याकडे काय काय आहे सांगा. माझ्याकडे पापलेट फ्राय आहे आणि बागडा फ्राय कोळंबी आहे. पण फ्राय दिसते ती काय? हो, कोलंबी फ्राय म्हणजे आहे, ते deep fry चिकन केलेली आहे असं? चिकन फ्राय आहे. हा गावठी कोंबड्याचा रस्सा आहे आणि चिकनचा रस्सा आहे आणि हा बागडा फ्राय आहे. हा समजा आमचा राईस आहे, ही सब्जी आहे शाकाहारी. चिकन फ्राय आहे, कोलंबी पकोडे कोळंबी पकोडे. पकोडे हे काय आहे? भजी आहे का? हो, कोबीची. अच्छा, कोबीची भजी. मुलांना मंचुरियन लागतं ना, त्याच्यासाठी त्याच्यात अजिनोमोटो आम्ही वापरत नाही. आणि अगदी एका बोटाने अशी तुटते मस्त. अच्छा, त्या नेहमी पुरणपोळ्या करतात. ऑर्डर पण घेतात का तुम्ही? कुठे राहता? डहाणूला. वाणगाव. मस्त छान आहेत. हे बघा एकदम सॉफ्ट आहेत आणि गुळाचे आहेत बरं का, साखरेच्या पाकवाच्या नाही आहेत. घरी जसं बनवतात अगदी तसं बनवलं जातं, व्यवस्थित सगळी काळजी घेऊन व्यवस्थित अगदी. आणि हे बघा अगदी एका बोटाने बघा किती सॉफ्ट आहे ती बघा, व्यवस्थित भरले. हो, ताई काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे चिकन वडा आहे, चिकन किमा आहे, बोंबील भात आहे, सुका बोंबील भात अच्छा. आहे, करंदी वडा सुका आहे, बोंबील भात. सुका बोंबील भात आहे, करंदी वडा आहे, परत चिकन वडा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये चिकन आहे? चिकन मॅरिनेट करून त्याचा वडा बनवलेला आहे. ओके. आणि हा करंदी पकोडा आहे, हां. त्याच्यामध्ये बागडा फ्राय आहे, चिकन किमा आहे आपल्याकडे, प्लस ह्याच्यामध्ये बोंबील भात आहे. बोंबील भात. हो. अगदी अक्षय गावचे जे पदार्थ असतात आपण घरी जसे बनवून अगदी खातो तसंच आहे. चिकन थाली आहे आणि मस्त भाकरी पण बनवतात ताई. भात भाकरी आहे. ताई काय आहे आज आपल्याकडे? आपल्याकडे आज चिकन थाली आहे. मस्त छान चिकन बनवले ताईंनी. वरण आहे ताईकडे, पुरणपोळ्या, फ्लॉवर मटार भाजी आहे. भाकरी भाजायला ते बघा तिकडे मस्त गरम गरम भाकरी बनवत आहेत. हा तयार. हे बघा. आणि इथे ताट आता बनवत आहेत. मे बी कोणाची ऑर्डर आहे, म्हणजे अशा गरम गरम मस्त भाकऱ्या काढून दिल्या जातात इथे. आणि या सगळ्या आपल्या घरगुती महिला आहेत आणि घरी जशा पद्धतीने बनवतात अगदी तशाच पद्धतीने इथे देखील ते जेवण बनवतात. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि यांना प्रोत्साहन द्यावं. जास्तीत जास्त अजून जरा गर्दी व्हावी, असं सगळ्यांना घाम सुटला पाहिजे, एवढी गर्दी केली पाहिजे. बरोबर का नाही? ताई मूळच्या कुठच्या तुम्ही? अच्छा, मग तिथून आले, विक्रमगडवरून आलात? मग तिकडे तुमचं हॉटेल वगैरे काही आहे का? अच्छा, ऑर्डरप्रमाणे बनवून देतात. अच्छा, हे बघा ताईंचं नाव नंबर आहे. तुम्ही विक्रमगडला राहत असाल तर ताईंना ऑर्डर देऊ शकता. चला नेक्स्ट स्टॉलवरती जाऊया, बघूया काय काय आहे ते. थँक्यू. आणि ताईंकडे काय आहे ताई? मानसी महिला बचत गट. हे बघा हे ओतवले ना, म्हणजे पोळे आपण काढतो त्याला हे ओतवळे म्हणतात. भात आहे, डोसे असे, सुरमई आहे आणि कोळंबी आहे आणि ग्रेव्ही. ओके, कोळंबी ग्रेव्ही. आणि हे बघा ही अगदी गावरान पद्धतीची बनवली वाटते. चुलीवर बनवली का? ताई काय आहे आपल्याकडे? चपात्या बनवल्या जात आहेत. आणि हे काय आहे? उडदाची डाळ आणि नाचणीची भाकरी. पौष्टिक अशी डाळ
सालीची डाळ आहे ही बरं का. आणि ते मस्त आणि नागली. नाचणीची भाकरी आणि कुठलाही रासायनिक खत वापरत नाही याच्यासाठी हे बनवायला. अच्छा आम्ही स्वतःच्या शेतातलं येते. ताई मूळच्या कुठच्या तुम्ही? आम्ही मूळचा मोखाडा सातुर्ली. सातुर्ली मोखाडातलीच. वडे पण आहेत ताईंकडे आणि तिकडे मावशी बघा मस्त छान गरम गरम चपात्या करतायत. ताई काय आहे आपल्याकडे? पुरणपोळ्या आहेत अजून आणि भेळ आहे. जय आंबे बचत गट. काय आहे ताई आपल्याकडे? आमच्याकडे आहे नॉनव्हेज आहे. अशा पद्धतीने आपण सगळे स्टॉल पाहिलेले आहेत. आता आपण एक एक पदार्थ घेऊया जिकडचा जो जो फेमस आहे. चला ताई आम्हाला पण एक बांगडा फ्राय द्या बरं का. सगळ्यात जास्त मला ताईंची चिकन करी आवडली कारण मस्त अशी तर्री आलेली आहे त्याच्यात. हे बघा ना तर्री काय भारी आहे ना. घेणार ना ताई तुमच्याकडनं पण घेणार नाही घेणार कसं काय चालणार. चिकन म्हणजे कोंबडी आहे ना गावठी कोंबडी. हा ते द्या. किती झाले आपले ताई? ताईंनी पहा किती मस्त छान सजवलेलं आहे. उडदाची डाळ नागलीची भाकरी. ताई मला पण उडदाची डाळ द्या. तर अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक स्टॉलवरचे छान छान मस्त पदार्थ घेतलेले आहेत आणि मी नॉनव्हेजचे पदार्थ पण घेतलेले आहेत आणि व्हेजचे पदार्थ पण घेतलेले आहेत. मस्त गावठी चिकन घेतलेलं आहे, कोळंबी घेतलेली आहे, बोंबील भात घेतलेला आहे कारण आज मी तर शाकाहारी खाणार आहेत पण माझ्यासोबत जे बाकी मंडळी आहेत ना ती शाकाहारी नाही ना खाणार. आणि कसं इतके छान छान पदार्थ आहेत तर सर मी तर आजही खाईन पण त्यांना नॉनव्हेज हवं. मस्त त्यांच्यासाठी छान पदार्थ घेतलेले आहेत ते तुम्हाला सगळे दाखवलेत. मी माझ्यासाठी माझा आवडीचा पदार्थ घेतलेला आहे तो म्हणजे एक पायाची कोंबडी. याला हे आहे भरलेलं वांग. स्वतः सगळ्यात अगोदर मस्त छान भरलेलं वांग खाते. गरम गरम भाकरी दिलेली आहे ताईंनी. चिंचकढी आहे. वाव काय टेस्टी आहे चिंचकढी. चिंचकढी अप्रतिम आहे. मजा आली आहे. आता पटापट माझ्या टीमला पण जेवायला बसवते बरं का. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय मंडळी.